अहो वहिनी साहेब, हे काय करताय? अहो खिरीची तयारी. खिरीची तयारी? मला कळलंय की निवडणूक जिंकून आले ना की नर्मदाताई यांच्यासाठी खीर बनवायच्या, म्हणून मग मी पण तेच करतेय. म्हणजे आधीच गोड बातमी, त्यातून खीर सुद्धा गोडच. नर्मदा वहिनी सुद्धा असंच बोलायच्या, असाच गोडवा असायचा त्यांच्या बोलण्यात, आणि तोच गोडवा या खिरीत उतरायचा. वहिनी साहेब, खरंच नर्मदा वहिनी तुमच्यासारख्याच माऊली होत्या हो. हे घ्या पेपर्स, जानकीने सह्या केल्या त्याच्यावर. काय उपकार केले काय? त्यात तिच्या बापाचाच फायदा आहे. आपण काय फक्त निमित्त मात्र झालो. मला की नाही जानकीचं भलंच व्हावं असं वाटतं. अगं भलंच होणार. या परशुरामाचे दुसरं ऐकून भलं करायला आत्याबाई आहेत ना. हे तिने आणि नवं काय भलं केलं तिचं? अहिल्याताईंच्या कमरेच्या चाव्या जानकीच्या कमरेला आल्यात म्हटलं. अरे पण अहिल्याने सहजासहजी चाव्यात दिल्या कशा काय? त्यांनी नाही दिल्या, वामन भाऊजींनी द्यायला भाग पाडल्या. चाव्या दिल्या नाही तर घरातून हकलून लावीन असं म्हणाले ते. गोसावी, तुम्ही त्या लोकांसमोर मला ओपन करून खूप मोठा घोळ घातलाय. तो वाकणीस आता नक्की काहीतरी चाल खेळणार. तेच तर पाहिजे मला. तुम्हाला का तुमच्या मॅडमला? लय प्रश्न विचारायला लागला की तू. हा, आणि आता मला कोणाचीच भीती नाहीये. आता फक्त मी माझ्या मर्जीचा मालक आहे. तुझ्या मर्जीचा मालक आहेस नव्ह का? जा जा जा. असं कसं जाऊ? बाहेर पडलो तर ती वाकणसांची माणसं टिपतील ना मला. अरे बाबा, तुला माराया तू गावायला तर पाहिजे त्यांना. हा, झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणतात नव्ह का? तसं झालंय समजा. हे बघा, ते मला काही माहित नाही. मला फक्त माझी जानकी हवी आहे, आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. बरे घनात ठेवायचं. तुला आता आमच्याच ढाबळीत राहायचंय. दर्यात. अरे अहिल्याताई, या बोला, काय खाणार? काय खाणार? आज काय मेनू कार्ड फिरवणार आहेस का? एकदम ऑर्डर वगैरे घेतोयस? नाही, तसं नाही. इतकी वर्ष या घरामध्ये कोणाला काय पाहिजे ही ऑर्डर मी खाली पडू दिली नाही. हे काय? ही खीर आहे. खीर? कोणी बनवलीये? अहो कोणी काय, नव्या सुनबाईने केली ती. अहो खाऊन तर बघा, परत परत मागाल. मग दे मला पण एक वाटी. अरे अरे, वाटीवर कशाला? अहो अख्खं पातेलं खा. देऊ पातेलं? सांगितलंय तेवढं कर. एक वाटी. बरोबर, एक वाटी घेऊन येतो आम्ही. मुख्यमंत्री पदाच्या रेसमधनं माघार घेणं म्हणजे आपण स्वतःहून विरोधकांच्या घरात दिवाळी केल्यासारखं होईल. आणि राजांनी जर तोंड उघडलं तर आपण आपल्याच घरात शिमगा केल्यासारखं होईल. साहेब, दुसरा कुठला मार्ग? म्हणजे पैसे वगैरे देऊन? नाही वाकणीस, त्या युगंधरा सरतापेला पैसे नकोयत. माझं नाक जमिनीला टेकलेलं पाहायचंय तिला. मग आता काय करूया? पक्षश्रेष्ठीनं कळवा, मला मुख्यमंत्री बनायचं नाहीये. पुढली 5 वर्ष राज्यात पक्ष बळकट करण्याचं कामच ग्रासरूट लेवलला आम्ही करत राहू. निघा आता.